मित्रहो, पिशव्यांची पिशवी या लेखनाचे लेखक कोण आहेत हे माहिती नाही, पण हा अनुभव तुमचा आमचा सगळ्यांचा आहे, म्हणून याचं ध्वनिमुद्रण मी आपल्यासाठी करतो आहे. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सर देशमुख. पिशव्यांची पिशवी. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांच्या घराची काही वैशिष्ट्ये असतात. मित्रांनो, डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं. घरात कुठंतरी एक डबा असतो, ज्या स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले 2 प्लास्टिकचे पार्ट असतात. आणि स्वयंपाकघराच्या दारामागं असते पिशव्यांची पिशवी. बरोबर आहे ना? पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कोणालाच माहीत नसतं. भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्याच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. ही ठेवा चांगली आहे. आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला छिद्र नाही, भोक नाही, ती चांगली. कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुगते की दाराच्या मागून बाहेर डोकावायला लागते. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्या आहेत? त्याच्यावर उत्तर येतं, तुला काय त्रास होतोय? राहू दे, कधीतरी लागतील. मध्यमवर्गीय संसारामध्ये कधीतरी या 2 शब्दांनी जेवढी जागा व्यापलेली आहे ना, तेवढी जागा बहुधा फर्निचरनं सुद्धा व्यापलेली नाही. कधीतरी 10 वर्षापूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्टसुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर आहे. दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे. त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही, कारण चांगला आहे. आणि एक शर्ट आहे, तो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही. 5 किलो वजन कमी झाले की होईल मला. तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मित्र हो, मला कधी वाटतं आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोगात येईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईल. आणि मग एक दिवस जाणवतं आपल्या मनातसुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे. बघा, 10 वर्षापूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे. 5 वर्षांपूर्वी केलेलं कौतुकसुद्धा आहे. एक निर्णय चुकीचा घेतला होता, तोही मनाच्या पिशवीत आहे. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे. आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर, ते तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलं आहे. कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल. भगवद्गीतेतल्या एका श्लोकाचा अर्थ असा आहे, माझं म्हणून प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही. नीट लक्ष देऊन ऐका. माझं म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही, तोच शांततेकडं जातो. गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते. कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्य. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठं? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे, कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं हे ठरवता येणं. त्यामुळं पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली
तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल तेही ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. काय पटतंय का? पिशव्यांची पिशवी या ललित लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया मी अनामिक लेखकाला समर्पित करतो. ही पोस्ट आपल्यापर्यंत पोचवली आपला अभिवाचक मित्र मी दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.